नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवली आहे माझी फेवरेट मटर कचोरी। काही गोष्टी करायला थोडा वेळ लागतो, पण त्यातून मिळणारा आनंद अमूल्य असतो, अगदी या कचोरी सारखा। अस्सल गावरान चवीची खुसखुशीत मटार कचोरी, तीही थेट आपल्या चुलीवर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण कचोरीचे पीठ मळून घेऊया। मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे, तो अगदी छान प्रकारे चाळून घेणार आहे। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालणार आहे आणि त्यावर 1 चमचा ओवा हा घालत आहे आणि 2 ते 3 चमचे तेल घालत आहे। तेल घातल्यानंतर आपण छान प्रकारे पीठ मळून घेऊया। आता या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आणि या पिठाची अशी मूठ बनली गेली पाहिजे आणि तुटली पाहिजे, असं आपलं पीठ चोळून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त मऊ नसावं, थोडं घट्टच ठेवा, म्हणजे कचोरी छान खुसखुशीत होईल। आपलं हे पीठ मस्त असं छान मळून झालेलं आहे। आता हे पीठ आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवू। आता आपण सारण तयार करून घेऊया। 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशेप आणि थोडे धने हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत। आता इथे आपण 1 वाटी हिरवे मटर घेतलेले आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या, तसेच 3 ते 4 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत। आता हे मटर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याबरोबर मिरची व लसणाच्या पाकळ्या घालून बारीक करून घेणार आहोत। इथे आपले वाटण बारीक झालेले आहे। आता इथे मस्त अशी हिरवी कोथिंबीर चिरून घेणार आहे। इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता चुलीवर कढई ठेवून त्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया। वाटाणे वाटताना ते जास्त बारीक करू नका, थोडे जाडसर ठेवल्यास कचोरी खाताना चव जास्त लागते। आपले तेल मस्त कडकडीत गरम झालेले आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, थोडी धनेपूड घालून त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण केले होते, बडीशेप, जिरा आणि धने याचं मिश्रण घालून मस्त असं परतून देऊ। आता त्यामध्ये बारीक केलेला वाटाणा तसेच बारीक किसलेले बटाटेही यामध्ये आपण घालणार आहोत। सारणामध्ये आपण आलं, लसूण, हिरवी मिरची तसेच जिरा, बडीशेप आणि धनेची पूड घातल्यामुळे या कचोरीला हॉटेलसारखी चव येणार आहे। वाटण मस्त सोनेरी होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत। तसेच त्यामध्ये चिरलेली हिरवी कोथिंबीर घातलेली आहे। तसेच हळद 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, थोडं लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। तसेच चवीनुसार मीठ घालून आपलं सारण तयार आहे। आता इथे मी पीठ मस्त असं भिजून तयार आहे। आता याचे आपण छोटे गोळे बनवून घेणार आहोत। आता त्याची पारी लाटून घेऊया आणि याची जाडसरच पारी लाटून घ्यायची आहे। आता सारणाचे आपण छोटे गोळे बनवून घेऊया। मी ते सगळ्याचे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता पारीच्या मध्यभागी हा गोळा ठेवून सगळ्या बाजूने असा जमा करत आणायचा आणि वरून याचं तोंड असं बंद करून घ्यायचं। तोंड नीट बंद करा। आता आपण याला हलक्या हाताने असं दाबून घेणार आहोत, जेणेकरून याला कचोरीचा आकार येईल आणि ही तळताना फुटणार नाही। इथे मी सगळ्या कचोऱ्या अशाच तयार करून घेतलेल्या आहेत। आता इथे मंद आचेवर आपण तेल गरम करून घेऊया आणि तेल मध्यम गरम झालेलं आहे। आता त्यात आपण कचोरी सोडणार आहोत। लक्षात ठेवा, कचोरी नेहमी मंद आचेवरच तळावी, तरच ती आतून छान शिजते आणि वरून कुरकुरीत होते।
छान सोनेरी रंग येईपर्यंत कचोऱ्या तळून घेणार आहोत. मस्त अशी छान मंद आचेवर आपली कचोरी तळत आहे. कचोरी सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेतलेली. पहा किती मस्त अशी आपली कचोरी तयार झालेली आहे. इथे मी सगळ्या कचोऱ्या अशाच तळून घेणार आहे. या कचोऱ्या पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवल्या तर 4 ते 5 तास कुरकुरीत राहतात. बघा आपली मटार कचोरी तयार आहे. त्यासोबत चिंचेची चटणी आणि शेव. आहा बेतच. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका गावरान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.